हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्नॅक्स। तर आपण मुगाची डाळ आणि वाटाण्याची स्नॅक्स बनवत आहोत। तर चला तर सुरुवात करूया। मी अर्धा कप मुगाची डाळ 5-6 तास झालेत भिजवून ठेवलेली आहे, धुवून स्वच्छ केलेली आहे। आणि अर्धा कप मी वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा आहे, फ्रेश वाटाणा आहे, धुवून स्वच्छ केलेला आहे। तर आता आपण मुगाची डाळ घेऊन पिसूयात। यात बघा तर फ्रेंड्स, मूग डाळ मी अशा प्रकारे पिसून घेतलेली आहे। आता वाटाणा पिसत आहे। मी 1 कप वाटाणा घेतलेला आहे, अर्धा कप वाटाणा घेतलेला आहे, तो पिसून घेऊया। त्यात घालूया 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अर्धवट पिसून आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीरही त्यामध्ये आपण मिक्सरच्या जारला लावून फाईन पेस्ट करून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, मुगाची डाळ आणि हे वाटाणे मी 2 चमचे पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, बघू शकता आपण। आता हे मुगाच्या डाळीमध्ये आपण घालून घेऊया। अशा प्रकारे आता हे मिक्स करून घेऊया, चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला। कारण मी वेगळे वाटले, त्यामुळे ते आपल्याला जास्त मिक्स करून घ्यावं लागणार आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा, हे यामध्ये घालून घेऊ। आता हे आपण सर्व मसाले एकत्र करून घेऊया। मिक्स करूया आणि झाकून 5 मिनिटासाठी ठेवूया। तर बघा तर फ्रेंड्स, आपले मिक्सर चांगले फेटून घेतलेले आहे। आता आपल्याला आपले पॅन गॅसवर ठेवायचा आहे, तो जास्त तापलेला आहे म्हणून गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता याला आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचे आहे। आपण तेलाचा तळणार नाही म्हणून आपल्या पॅनमध्ये आपण शेकणार आहोत। एकीकडे गॅस लावून घेते, गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आता आपल्याला थोडे थोडे मिक्सर यामध्ये घालायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला चहाच्या वेळेला किंवा मुलं शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी स्नॅक्स हवा असतो, त्यासाठी मी हे काही ना काही बनवत असते। आज न तळता बनवणार आहे, तर मी अशा आपल्या पॅनमध्ये बनवत आहे। तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी संपूर्ण पॅनमध्ये घालून घेतलेली आहे। आता हे 2 ते 3 मिनिटे शेकून देऊयात।
तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले 2 मिनिट झालेले आहे. आता आपण उलटावूया. अजून झालेले नाही, तर आणखीन 2-3 मिनटं ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले अप्पम पॅनमध्ये बनवलेले स्नॅक्स खूप छानसा झालेला आहे. बघू शकता आपण, दोन्ही बाजूने चांगले शेकले गेलेले आहेत. असेच आपल्याला हळूहळू शेकायचे आहेत. कधी हलकासा मोठा फ्लेम करून आपल्याला शेकून घ्यायचे असतात. तर मी सतत थोडासा जास्त थोडासा कमी असा गॅस करून मी शेकून घेतलेले आहे. बघू शकता आपण, खूप छानसे शेकलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व शेकून घेतलेले आहेत. आता हे 2-3 राहिलेले आहेत, तेही शेकून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला सर्व स्नॅक्स तळून बाहेर शेकून झालेला आहे. खूप छानसा शेकलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण शेकून घेतला म्हणजे मुला तेलकट किती खाणार, रोज रोज तेलकट खाऊन पण चांगले नाही, म्हणून मी त्यासाठी अशा प्रकारचे स्नॅक्स बनवलेला आहे. तर बघा तर, मूग डाळीपासून आणि वाटाणापासून सकस आहार म्हणून हा मी नाश्ता तयार केलेला आहे. बघू शकता आपण, खूप सुंदरसा झालेला आहे. सर्वांना खूप आवडेल आणि मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.